आज गुरुवारी म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुमारे 19 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे। मतदार आपला मतदानाचा टक्का किंवा हक्क बजावत असतानाच काही ठिकाणी बोटावरती लावलेली इंडिलिबल इंक ही पुसली न जाणारी शाई सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत। सोशल मीडियावरती देखील त्या संदर्भातील काही व्हिडिओ हे व्हायरल झाले आहेत आणि व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये मतदार सॅनिटायझर, नेल पॉलिश, रिमूव्हर किंवा इतर साधनांनी ही शाई पुसून दाखवत आहेत। यामुळे निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। राज ठाकरे जे की मनसेचे अध्यक्ष आहेत आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांसह विरोधी पक्षनेत्यांनी निवडणूक आयोगावरती गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत। राज ठाकरे म्हणाले की यापूर्वी शाई लावली जायची, आता मार्कर पेन वापरला जात आहे, सॅनिटायझर लावल्यानंतर ही शाई पुसली जाते। निवडणूक आयोगाने मात्र या तक्रारींची चौकशी करत असल्याचं सांगितलेलं असून शाई पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होईल असं देखील स्पष्ट केले। मात्र मतदानानंतर मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती किंवा बोटावरती ही जांभळ्या प्रकारची जी शाई आहे ती लावली जाते, जी नंतर काळी पडते। ही शाई इंडेलिबल इंक म्हणून ओळखली जाते। यात सिल्वर नायट्रेट 10 ते 18% असतं। त्याचबरोबर पाहिलं तर बोटावरती लावल्यानंतर ही शरीरातील ती मिठाशी प्रक्रिया होऊन ती सिल्वर क्लोराईड तयार होतं, जे पाण्यात विरघळत नाही। सेकंदातच खून उमटते आणि 40 सेकंदात ती सुकते। पाणी, साबण, तेल किंवा इतर काही पावडर लावूनही ही डाग किंवा ती शाई किमान 72 तास, काही वेळा 20 दिवसांपर्यंत ती निघत नाही। ही शाई कुठे बनते तर भारतात ही शाई मुख्यतः 2 ठिकाणी बनते। म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड म्हणजेच MVPL आणि म्हैसूर ही सरकारी कंपनी निवडणूक आयोगासाठी बहुतांश शाई पुरवते। देशातील बहुतांश निवडणुकीत याच कंपनीची शाई वापरली जाते। ब्रशही याच कंपनीचे वापरले जातात। रायडू लॅबोरेटरीज हैदराबाद ही खाजगी कंपनी जगातील इतर काही देशांसाठी शाई पुरवते। आता मार्कर पेन स्वरूपात निर्यात देखील ही होते। जगभरात वापर आणि निर्यात कशा प्रकारे होते तर जगातील 90हून अधिक देशांत ही शाई वापरली जाते। त्यापैकी 30 ते 35 देशांना म्हैसूर पेंट्स कंपनी शाई निर्यात करते। थायलंड, सिंगापूर, नायजेरिया, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, घाना, कंबोडिया, नेपाळ आणि त्याचबरोबर आपल्या भारतात देशात देखील यात समाविष्ट आहेत। पल्स पोलिओ मोहिमेतही मुलांच्या बोटावरती शाई मोठ्या प्रमाणात लावली जाते। 1960च्या दशकापासून म्हणजेच 1962च्या लोकसभा निवडणुकीपासून ही शाई वापरात आहे। 1951-52च्या पहिल्या निवडणुकीत ग्लास रॉडने ती लावली जायची। आता 2014 लोकसभा निवडणुकीत 21 लाख बाटल्या, 2019 मध्ये 26 लाख बाटल्या ऑर्डर झाल्या होत्या। नियम आणि काही मार्गदर्शक तत्वे देखील त्यात आहेत। काय आहेत तर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक जी तत्व आहेत त्यानुसार शाई ही डाव्या तर्जनीच्या नखांपासून पहिल्या पेरापर्यंत ब्रशने लावली जाते। जर आधीची शाई दिसत असेल तर त्यामधले बोट किंवा अनामिका बोटावरती ती लावली जाते। मतदार अधिकारी EVM मशीनवरील बटन दाबण्यापूर्वी शाईची खातरजमा करतात। या निवडणुकीत शाई ही पुसली जाण्याच्या तक्रारींमुळे मतदारांमध्ये असमाधान आहे। निवडणूक आयोगाने याची तातडीने चौकशी करावी अशी मागणी देखील विरोधी पक्षांकडून होताना दिसत आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी जर पाहिलं मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या किंवा इतर काही ठिकाणी महानगरपालिकांच्या या निवडणुकीत मतदान होत असतानाच हे सगळे प्रकार समोर येत आहेत आणि त्या संदर्भातील व्हिडिओ हे व्हायरल होताना दिसत आहेत। त्याचबरोबर पाहिलं तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर काही नेत्यांनी देखील या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर निवडणूक आयोग कशा प्रकारे आणि त्याचबरोबर सरकारी किंवा सरकार कशा प्रकारे वागत आहे आणि या निवडणुका होत आहेत यावरती त्यांनी टिप्पण्या केलेल्या आहेत। एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल सरकारचं धोरण आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या या सगळ्या काही हालचाली आणि त्याचबरोबर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया या सगळ्यांबाबत आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका। आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस चॅनलवरती आपण नवीन असाल तर सह्याद्री एक्सप्रेस आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत।